शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महायुती सरकारसाठी आता अडचणीचा ठरताना दिसतोय। कारण बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये उपराजधानी नागपुरात मोठ्या संख्येने शेतकरी आता दाखल झालेले आहेत। या शेतकऱ्यांनी संपूर्ण हैदराबाद नागपूर महामार्ग आता ठप्प केलाय। मोठी वाहतूक कोंडी झाली आहे आणि या मोर्चातून बच्चू कडू यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळी बच्चू कडूंनी नेमका सरकारला काय इशारा दिलाय पाहूयात या खास रिपोर्टमधून। नागपुरात प्रहार, कर्जमाफीसाठी कडूंचा एल्गार। हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, सरकार विरोधात आंदोलनाचा गिअर। वाटली पाहिजे ना थोडी तरी लाज आम्हाला। आमच्या उरावर बसत असा, आम्हाला भाव भेटत नसता। तळपायातली आग मस्तकात जाणार कधी रे तुमच्या? अख्खं सगळं वाटोळं केल्यावर 2200 रुपयामध्ये जर सोयाबीन विकावं लागत असतं आणि हा तो ॲव्हरेज 2च्या वरत्यावाले ॲव्हरेज भेटत नसत आणि तरी सरकार जर आम्ही पाहतोय खरेदी केंद्र सुरू करत नसणार, कोंडपाले आले का? कर्जमाफीसाठी निघालेला शेतकऱ्यांचा हा विराट मोर्चा। वर्धा ते नागपूर असा 185 किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात धडकलेला शेतकऱ्यांचा हा महाएल्गार मोर्चा। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या नेतृत्वात हजारो शेतकरी वर्ध्याहून नागपुरात ट्रॅक्टर, जेवणाचं साहित्य आणि शेळ्या मेंढ्या घेऊन धडकले। 26 तारखेला वर्ध्यातील बच्चू कडूंच्या बेलोरा गावातनं नागपूरच्या दिशेनं हा मोर्चा रवाना झाला। त्यानंतर आडगाव, यावली शहीद, डबरगाव फाटा, वर्धा, पवनार, सेलू, केळझर, खडक, बुटीपुरी मार्गे नागपुरात धडकला। महायुती सरकारनं सत्तेत येण्याआधी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जाहीरनाम्यात देखील कर्जमाफीचं आश्वासन होतं, पण हेच न झाल्यानं शेतकऱ्यांचा हा संताप दिसून आला। तुमच्या ज्या 20 मागण्या आहेत एकूण, त्या मागण्यांपैकी सगळ्यात महत्त्वाची मागणी ज्या पद्धतीने कर्जमुक्ती करणं, बोनस देणार होते हमी भावाच्या, ते मागणी आहे। दिव्यांगांची मागणी आहे, मेंढपाळांची आहे, मच्छीमारांची आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आहे। त्या सगळ्या मागण्या ज्या महत्त्वाच्या त्या केल्या नाही तर आम्ही नागपूर सोडणार नाही। बच्चू कडूंच्या या मोर्चाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला। बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जाऊन जेवण करण्याची भूमिका घेतली आहे। आता आमचे फोन सध्या बंद आहे। आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या घरी जेवण करायला जाणार आहोत। उद्या जमलंच तर जागोजागी महाराष्ट्रात चक्काजाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुरा महाराष्ट्र बंद होऊ शकतं, याची काळजी आम्ही अजून आवाहन केलं नाही, पण आम्हाला मेसेज येत आहे शेतकऱ्यांचे का बच्चू जर सरकार समोर आलं नाही तर गावागावात आम्ही जाम करू, गावच्या गाव बंद होईल। शेतकरी पूर्ण गावात आहे, तो रस्त्यावर उतरला तर तुमचं सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे रामगिरी निवासस्थानी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। माझ्या मागे आपण बघू शकाल तर तिथे रामगिरी बंगला आहे। रामगिरी बंगला जसं आपण सगळं जाणतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा शासकीय निवासस्थान आहे आणि तिथपर्यंत कोणीही जाऊ शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीला इथे करण्यात आलेला आहे। सरकारनं आश्वासन देऊनही शब्द न पाळल्यानंच शेतकऱ्यांचा हा आक्रोश बघायला मिळाला। बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी सरकारनं चर्चेत निमंत्रण पाठवलं होतं, पण बच्चू कडूंकडून कुणीही या चर्चेला गेलं नाही आणि त्यामुळेच चर्चेची पहिलीच फेरी निष्फळ ठरली। बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली। आता त्यांचं जे मागणीपत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील, ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही करू। आधीच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात आलेल्या पुरानं शेतकरी पुरता बेजार झालाय। त्यात सरकारनं दिलेलं आश्वासन न पाळल्यानं शेतकऱ्यांचा असा संताप उफाळू लागलाय।
सरकार आता बच्चू कडूंचं आंदोलन कसं हाताळणार? कर्जमाफी देऊन हाताळणार की चर्चेतनं तोडगा काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV.